जरांगे पाटील यांच्या अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्याला सरकारी रुग्णालयातून विटामधील खासगी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले। गेल्या 2 दिवसांपासून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या बीड येथील कार्यकर्ता किरण भगत याला आज एसटी बसने ठोकरले होते। त्यात ते किरकोळ जखमी झाले होते। या अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्याला सरकारी रुग्णालयातून विटामधील खासगी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले। सध्या त्यांची तब्येत ठीक आहे, तसेच कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे एक्सरे काढून पाहिल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अपघातात जखमी झालेल्या रुग्णाबद्दल सांगितले आहे। उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोराचा डॅश मारला, त्याच्यामुळे त्याला कमराला फक्त लागले। पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहे, त्यांना फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही। पण ते आता शेवटी काय, माझे काम करणारे लेकर मला लय जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलवली, त्याला माझ्या गाडीत टाकलं। आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधवाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला। पण ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली किंवा म्हणलं की मार पाठीमागून लागलाय, अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ, चांगले हॉस्पिटल पळल्या गाड्या माघारी इकडं। आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं, आम्हाला माहीत नाही व्हिडिओचं आता, त्यामुळे आता आमची माणसं येतीलच आता स्थानिकचे, ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच किरण भगतला जे झालं, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही एकदम व्यवस्थित। मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं बीड, तिप्पटवाडी, रोज सोबत आहे। उभा होते ताप्याच्या बाहेर गाड्या सगळ्या उभ्या होत्या। ओके, रोडवरती बाजूला उभा होता, एसटीवर आलं, त्याच्या लक्षात आलं नाही? आलं नाही, त्याच्या लक्षात बघितलं नाही, काय असू शकतं त्याचं काही शंका असायचं बी कारण नाही, आणि याच्यावर तर अजिबातच नाही। त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला। ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण, त्यामुळे आम्ही आहेत, काही काळजी करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर तिथं। म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागलं माझ्या जेव्हा भावाचं, माझ्या किरण तिथं पडला, मी बसतो का सत्कार घेत तिथे, मी त्या गाड्या बिड्या सगळ्या बाजूला ते जीसीबी पिशिबे आणि पहिलं हॉस्पिटलला ते समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला, पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही।